नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो श्री चक्रधर स्वामी यांनी लिहिला आहे. ते मूळचे कुठले होते? तर गुजरातचे होते. पुढचा प्रश्न, संत रामदास यांचे मूळ नाव काय? तर संत रामदास यांचं मूळ नाव नारायण असं होतं. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातमधले. संत रामदास यांचं मूळ नाव नारायण असं होतं. पुढचा प्रश्न बघूयात. अविधान दिले, दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. ब विधान, मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. क विधान, संत नामदेवांनी दासबोध ग्रंथातून समाजाला उपदेश केला. तर योग्य पर्याय निवडायला सांगितलं यातून. तर अ आणि ब हे जे विधान आहेत हे योग्य आहेत. दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती आणि मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. निजामशहाने मालोजीरावांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली होती? तर निजामशाहीने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली होती. जे कारंजले गांजले त्याची सी म्हणे जो आपले, ते तोची साध ओळखावा देव तेची जाणावा, असा संदेश कोणी दिला? तर असा संदेश संत तुकारामांनी दिला होता. पुढचा प्रश्न, निजामशहाचा वजीर कोण होता? तर मलिक अंबर. पुढचा प्रश्न, शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेबमध्ये कोणत्या संताची पदे आहेत? तर संत नामदेव यांची पदे आहेत. पुढचा प्रश्न, संत नामदेवांनी तरुण वयात आळंदी येथे समाधी घेतली. तर इथं काय विचारायचं, कुठे जिवंत समाधी घेतली? तर आळंदी येथे समाधी घेतली. अवघ्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली होती. तर पुढचा प्रश्न, अविधान, लोकांना दया, क्षमा, शांती, बंधुभाव या गुणांची शिकवण संतांनी दिली. निवृत्तीनाथ सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू होत. तर निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि शेवटी मुक्ताई असे हे सर्व बंधू भगिनी होत्या. तर योग्य पर्याय निवडायला सांगितले आपल्याला. अ व ब हे दोन्ही विधानं योग्य आहेत. लोकांना दया, क्षमा, शांती, बंधुभाव या गुणांची शिकवण संतांनी दिली होती. पुढचा प्रश्न, जोड्या लावासाठी प्रश्न दिलाय. संत आणि जन्मस्थान दिले. तर संत नामदेव नरसी बामणी हे जे गाव आहे ते संत नामदेवांचं जन्मगाव आहे. संत ज्ञानेश्वर आपेगाव येथे जन्मले. संत तुकाराम देहू आणि संत गाडगे महाराजांचं जन्मगाव शेंदगाव हे आहे. तर संत नामदेव नरसी बामणी, संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत तुकाराम देहू आणि संत गाडगे महाराज शेंदगाव. पुढचा प्रश्न बघूयात आपण. संत तुकारामांनी त्यांच्याकडील कर्ज खाते कोणत्या नदीत बुडवली? संत तुकारामांनी त्यांच्याकडील कर्ज खाते इंद्रायणी नदीत बुडवली. पुढचा प्रश्न, रामदास स्वामी यांचे जन्मगाव मराठवाड्यातील कोणतं आहे? तर रामदास स्वामींचं जन्मगाव जांब हे आहे. पुढचा प्रश्न, अविधान, रामदास स्वामींनी विठ्ठलाची मंदिरे उभारली. तर पुढचा विधान, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. तर यातला योग्य पर्याय आहे फक्त ब. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली होती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. योग्य जोड्या लावा. फलटणचे निंबाळकर, वेरूळचे भोसले, मुधोळचे घोरपडे आणि जावळीचे मोरे असाच क्रम लावून दिलाय. बघा, फलटणचे निंबाळकर, वेरूळचे भोसले, मुधोळचे घोरपडे आणि जावळीचे मोरे हे वाचलं कीच लक्षात राहिलं पाहिजे. बघा, फलटणचे निंबाळकर, वेरूळचे भोसले, मुधोळचे घोरपडे आणि जावळीचे मोरे. डॅश किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले? तर भुईकोट, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग यापैकी सर्व. या किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले. जलदुर्ग यातला आहे तो म्हणजे जंजिरा. आणि शिवरायांनी 300 किल्ले बांधले होते. शिवरायांनी किती किल्ले बांधले? तर 300 किल्ले बांधले. थँक्यू सो मच. हे झाले आपले 20 प्रश्न आजचे.